प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज, स्पोर्ट्स शूज, स्नीकर्स, कॅज्युअल्स, सँडल्स, चप्पल्स, स्लीपर्स, बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. मेडिफिट, ऑर्थोकेअर, स्केचर्स, बाटा, बकारू, ली कूपर, वुडलँड, पॅरागॉन, रेडची, फ्रँकी, स्पार्क्स, कॅम्पस, कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर. संपर्क 8087 650 382 आणि 9011 777 128. विषय अतिशय गंभीर झालेला आहे आणि आता शासनाने निर्णय असा घेतलाय की ते मानवी वस्ती घेऊ नये म्हणून त्यांना खाद्य म्हणून शेळ्या बकरं जंगलात सोडायचे. हा कितपत योग्य निर्णय वाटतो? बिबट्यांचा प्रश्न खूपच गहन आणि कठीण झालेला आहे. जीवन जगणं जनतेला कठीण झालेलं आहे. आता विद्वान मंडळी सांगते की त्यांची अन्न साखळी तुटलेली आहे. तर ती अन्न साखळी जोडण्याचं काम हे जनतेचं आहे असं समजण्याचं काही कारण नाही. जे ते ज्याच्या प्रपंचामध्ये कठीण श्रम करतात, कष्ट करतात, जीवन जगतायत. आणखी हा बिबट्याचा प्रश्न निर्माण झाला. अन्न साखळीची काळजी शासनानं केली पाहिजे, पण अन्न साखळीची काळजी करत असताना त्यांनी सांगितलं की शेळ्या सोडणार. मला वाटतं बिबट्या आपला बिबट्या आहे, तो शेळ्या खाणार नाही, तो बोकडेच खाणार. आणि पुन्हा बिबट्याने बोकडे खाल्लेत असं सांगितलं जाणार. शेवट प्रश्न मात्र शिल्लक राहणार. असं त्याच्यात भ्रष्टाचार वाढवण्याचा कार्यक्रम आहे, बाकी काही नाही. मग तरी जे बिबट्यासाठी सावध ठेवलं होतं ते सुद्धा लोकांनी जोडलं. तेच तर, शेळ्या सुद्धा खाणार नाही, त्याला बोकड्याच द्यावा लागेल आणि बिबट्याने बोकड्या खाल्ला असं म्हटलं जाईल. हे भ्रष्टाचाराचं एक अत्यंत चांगलं मार्ग त्यांना सापडेल, काही लोकांना, अधिकाऱ्यांना आणि कोण जे असतील संबंधित यांना, असं मला वाटतं. तर तुम्ही अनेक अधिवेशन बघितली, आता जे नागपूरला अधिवेशन सुरू आहे ते अगदी थोड्याच दिवसाचं अधिवेशन. काल आंदोलन पण त्या ठिकाणी काही झाले त्या संदर्भात, विदर्भ संदर्भात आंदोलन. काय वाटतं? नाही, आंदोलन तर असतातच. खरं म्हणजे नागपूर अधिवेशनाचे काही वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये एक असतं की आमदार त्या निमित्तानं नागपूरला येतात, तिथल्या प्रश्नांना तिथले नागरिक अनेक भेटतात, विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा होते. मंत्री सुद्धा त्या जनतेला भेटू शकतात, त्या प्रश्नावर चर्चा होते. ही खूप महत्वाची गोष्ट घडते, हे खरं आहे. आमदारांच्या सुद्धा चांगल्या ओळखी, मैत्र्या सगळ्या पक्ष ह्या नागपूर अधिवेशनात होत असतात. एवढंच नाही तर वैशिष्ट्यपूर्ण हे आहे नागपूर अधिवेशनाच्या मध्ये की मोठमोठी मोर्चे तिथे येत असतात. त्या मध्ये अनेक प्रश्नांना चालना मिळते. संघटन चांगल्या पद्धतीनं होतं. प्रश्न सोडवण्याकरता सरकारचे मंत्री त्याला सामोरे जातात. फक्त ह्या सगळ्यामध्ये त्या सरकारची भावना असली पाहिजे की आपल्याला जनता भेटावी, जनतेनं प्रश्न मांडावेत, ते प्रश्न आपण समजून घ्यावेत आणि ते सोडवावेत. ही इच्छा असली तर खूप चांगलं काम हे नागपूर अधिवेशनामध्ये होत असतं. तसं झालं नाही तर फक्त ही एक मात्र सहल होत असते, खर्च होत असतो प्रचंड, एवढंच होऊ शकतं. परंतु केला तर उपयोग खूप चांगला होतो. अनेक वेळा विरोधी पक्ष नेत्याची मागणी करतायत, पण शासन त्याला काही दाद देत नाही. अलीकडच्या कालखंड 2014 पासून ज्या लोकशाही मार्गाच्या ज्या पद्धती आहेत, काही संकेत आहेत, काही कायद्यानं आहे, काही संकेतानं आहेत, ते सगळं मोडण्याचा कार्यक्रम जोरदार चालू आहे. सत्तेवर जायचं कसं, कोणत्याही मार्गानं, कशा पद्धतीनं सत्तेवर जायचं आणि सत्ता उपभोगायची, हा प्रकार 2014 पासून सुरू झालेला दिसतो आहे. आणि त्यामध्ये अनेक गोष्टी, संकेत मोडले जात आहेत लोकशाहीचे. लोकशाही पायदळी तुडवली जाते आहे, ही वस्तुस्थिती आहे. संगमनेर शहराचं अनेक वर्ष नेतृत्व तुम्ही केलं आहे, परंतु आता जर सद्यस्थिती बघितली तर रोज कुठेतरी गाड्या सापडतोय, ट्रक सापडतोय आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, विधिमंडळाचा आवाज उठत आहे. खरं म्हणजे जनतेनं जागृतपणे काही गोष्टी पाहिल्या पाहिजे. काही हे होतंय का, हे जागृतपणे पाहिलं पाहिजे. याला जे हप्ते पद्धत काय चालू झाली, टोल नाके बसलेत, म्हणजे अवैध टोल नाके सुरू झालेले आहेत. आणि ज्यावेळेस आपण अशा पद्धतीनं कुणी पैसा गोळा करायला सुरुवात होते त्यावेळेस अशा अवैध धंद्यांना प्रोत्साहन मिळत असते. ते मिळतंय आणि नवी पिढी काय संपूर्ण समाज बर्बाद करण्याचं काम त्यामधून होणार आहे. आता डिझेल घोंगडे दिसते, होईल का, काय होईल? तुम्ही असताना तो संगमनेर मार्गे गेला होता? नाही, एक लक्षात घ्या की ज्यावेळेस नाशिक पुण्याचा विषय आपण विचार करू, पुण्यावरून नाशिकला जाण्याचा, त्यावेळेस नैसर्गिक मार्ग कोणता, म्हणजे सहज जाऊ शकतो असा मार्ग कोणता,
तर जो सगळ्या पद्धतीनं योग्य आहे, अनुकूल आहे, करण्याला सुलभ आहे आणि त्याच्यातून दोन मोठे शहरं जोडले जाणार आहे. गोल्डन ट्रँगल जो आहे, पुणा, नाशिक आणि मुंबई हा गोल्डन ट्रँगल म्हटला जातो. हा गोल्डन ट्रँगलचा मार्ग कोणता? नैसर्गिकरित्या, सहजतेनं, सुलभतेनं. तर सरळ आपल्याला दिसतं की संगमनेरहूनच जाऊ शकतो हा मार्ग. असं असताना सुद्धा तो मार्ग का तिकडे गेला, हा शोध सुद्धा जनतेनं घेतला पाहिजे. अत्यंत महत्वाची गोष्ट, ज्या पद्धतीनं विमानतळ महत्वाचं झालेलं आहे, जसे निळवंडे धरण महत्वाचं झालेलं आहे, की हे पिढ्यानपिढ्याचा उद्धार, संपन्नता आणि सुलभता त्यामधून जीवनामध्ये येणार आहे. असा मार्ग म्हणजे संगमनेरहून जाणारा हा पुणा नाशिक मार्ग आहे रेल्वेचा. आम्ही त्यामध्ये निश्चित केला, त्या पद्धतीनं स्टेशन्स निश्चित केले. एवढंच नाही तर एक चांगल्या प्रकारचं यार्ड आपण सोनेवाडी तिथे घेत होतो. तिथल्या जमिनीला चांगला मोबदला देऊन तिथल्या शेतकऱ्याकडून आपण तिथे चढ उतार करण्याचा म्हणजे इतर माल, शेतीमाल, इतर माल चढ उतारचा एक यार्ड सुद्धा तिथं तयार करत होतो आणि खूप मोठी सोय होत होती. तुमच्या श्रीरामपूरला रेल्वे आहे का नाही? आहे. कोपरगावला रेल्वे आहे का नाही? आहे. तुमच्या शिर्डीला रेल्वे आहे का नाही? आहे. रेल्वे तिकडं नेण्यामध्ये उद्देश काय? तुमच्या पुणतांब्याला रेल्वे आहे, तुमची कोपरगावला रेल्वे आहे, तुमच्या श्रीरामपूरला रेल्वे आहे, तुमच्या शिर्डीला रेल्वे आहे. ही रेल्वे तिथे नेऊन जोडण्यामध्ये काय हासिल आहे हे समजत नाही. एक नैसर्गिक चांगलं असं काम म्हणजे नैसर्गिकरित्या जर कोणतं पाहिजे असेल तर ते आहे ते संगमनेरहून जाणारा रेल्वे मार्ग. त्यात कॉम्पेन्सेशन सुद्धा आपण दिले शेतीचं, शेतकऱ्यांचं. असं असताना जे काही घडतंय ते दुर्दैवी, अत्यंत दुर्दैवी आहे. यामध्ये काय नेमकं आता या प्रत्येक गोष्टीचं आम्ही बोललं पाहिजे असं नाही. काही शोध तुम्ही घेतले पाहिजे, कशा करता झालं, का झालं. अकोल्याकर सुद्धा आग्रही आहेत. माझ्या अकोल्याला रेल्वे मार्ग होण्यामध्ये काहीच अडचण नाही. होत असेल तर जरूर झाला पाहिजे. तो एक हिली एरियामधून होणारा रेल्वे मार्ग आहे. त्यामुळे तो झाला तर आम्हाला काही त्याचं दुःख असण्याचं काही कारण नाही. आम्हाला ते काही दूर आहे असं नाहीये. आम्हाला फक्त अकोलेकरांनी रेल्वेमध्ये बसण्यास जाण्याकरता आणि खाली उतरून आलं तर संगमनेरला येण्याकरता परवानगी दिली म्हणजे झालं. आमच्या दृष्टीने चांगलंच आहे. अकोल्याकरता आमचा दोष नाही. पण नैसर्गिकरित्या जर तुम्ही म्हणलं, सुलभतेनं तुम्ही आखायची ठरली रेल्वे चांगली, लहान मुलाला जरी सांगितलं तरी तो म्हणाल का संगमनेर. आता असं असतं की दुर्दैव घडतंय आणि पिढ्यानपिढ्याचा दोष निर्माण होतोय. लक्षात ठेवा, एका 10-20 वर्षाचा विषय नाहीये, पुढच्या 100 वर्षाचा विषय आहे की ज्याच्यातून अत्यंत सुलभता येणार होती, लोकांची कनेक्टिव्हिटी वाढणार होती. सगळ्यांकरता होतं. लोणी करता सुद्धा होतं ना. लोणी कुठं दूर येतं इथं सामनापूर पासून. असं असताना असं घडतंय, हे दुर्दैवी. आता काय आंदोलन करायचं म्हणजे काय, आता आणखी डोके फोडून घ्यायचे काय डोके फोडायचे? आंदोलन काय, सरकारनं समजून घेतलं पाहिजे की जे योग्य आहे ते केलं पाहिजे, जे योग्य आहे ते संगमनेरहून करणे. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.